हाय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीसाठी प्लॅनिंग कसं करावं याबद्दल बोललो. आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर कुठचे टेस्ट करण्याची आवश्यकता आहे. प्रेग्नन्सीचा कालावधी 9 महिन्याचा असतो आणि हा 3 भागांमध्ये विभागलेला आहे. पहिले 3 महिने म्हणजे 12 ते 13 आठवडे, मधले 3 महिने म्हणजे अप टू 28 आठवडे आणि 29वा आठवडा ते डिलिव्हरी होईपर्यंत किंवा 40 आठवड्यानंतर हा शेवटचा टप्पा आहे. या प्रत्येक टप्प्यावर बाळाच्या वाढीच्या प्रमाणे आपल्याला काही वेगवेगळ्या टेस्ट करायला लागतात. ह्याच्यात मेनली ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी यांचा अंतर्भाव आहे आणि आईच्या हेल्थ कंडिशनवर आणि बाळाची वाढ कशी होते ह्याच्यावर कुठची टेस्ट कुठच्या वेळेला करायची हे ठरतं. हा एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये साधारणपणे 9 महिन्याच्या कालावधीत कुठच्या टेस्ट कुठच्या वेळेला करण्यात याव्यात ह्याच्याबद्दल माहिती आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी पहिल्या 3 महिन्यामध्ये काय काय टेस्ट केल्या पाहिजेत ह्याबद्दल बोलणार आहे. सर्वप्रथम प्रेग्नन्सी डायग्नोज करण्यासाठी आपल्याला काही टेस्ट करायला लागतात. बाईची पाळी चुकली, एखाद्या मुलीची पाळीची तारीख मिस झाली की पहिली गोष्ट आपल्याला बघायला लागते की प्रेग्नन्सी आहे की नाही आहे. त्यापैकी बऱ्याच जणांना होम प्रेग्नन्सी टेस्ट किटबद्दल माहिती असेल. ही अत्यंत सोपी युरिन टेस्ट आहे जी आपण आपल्या घरी करू शकता. आणि युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह टेस्ट आहे, पण अर्ली स्टेजेस ऑफ प्रेग्नन्सीमध्ये काही वेळेला प्रेग्नन्सी असताना सुद्धा युरिन टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते आणि म्हणून अशा कंडिशन्समध्ये प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी आपल्याला ब्लड टेस्ट करण्याची गरज पडते, ज्याला बीटा HCG टेस्ट म्हणतात. बीटा HCG हा एक हॉर्मोन आहे ज्याची पातळी वाढायला लागते ज्यावेळेला फर्टिलायझेशन होतं आणि प्रेग्नन्सी वाढते. सो सिरम बीटा HCG टेस्ट ही कन्फर्मेटरी ब्लड टेस्ट आहे प्रेग्नन्सी डायग्नोज करण्यासाठी. एकदा हे कन्फर्म झालं की प्रेग्नन्सी आहे की त्यानंतर मग आईसाठी काही वेगवेगळ्या ब्लड टेस्ट करायला लागतात. प्रामुख्याने हिमोग्लोबिन लेवल किंवा कंप्लीट ब्लड काउंट, थायरॉईड लेवल, ब्लड शुगर टेस्ट, ब्लड ग्रुप आणि काही इन्फेक्शन्स आधी झालेत का हे समजण्यासाठीच्या टेस्ट जसं HIV, HbSAg, HCV आणि VDRL ह्या टेस्टचा अंतर्भाव आहे. ह्या व्यतिरिक्त आईचा ब्लड ग्रुप काय आहे हे समजण्यासाठी ब्लड ग्रुप टेस्ट आणि HB इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट ही जर आधी केलेली नसेल तर ती सुद्धा प्रेग्नन्सीच्या फर्स्ट काही इन्व्हेस्टिगेशन्समध्ये करायची गरज आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर आईला काही दुसरे प्री एक्झिस्टिंग इलनेसेस असतील किंवा काही रिस्क फॅक्टर्स असतील तर मग किडनी लिव्हर फंक्शनसाठी टेस्ट किंवा बाकी काही विविध ब्लड टेस्ट हे डॉक्टर्स करायला सांगू शकतात. ह्याबरोबरच अल्ट्रासोनोग्राफी ही एक अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे थ्रू आउट द प्रेग्नन्सी. अल्ट्रासोनोग्राफीमुळे एकंदरीतच प्रेग्नन्सी केअरमध्ये खूप शिफ्ट झालेला आहे. अनेक काही रिस्क फॅक्टर्स, मार्कर्स हे खूप आधी आपल्याला कळतात, जे कळल्यामुळे डॉक्टरांना काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येतात पुढे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये ह्याच्यासाठी. बाळाच्या वाढीमध्ये अल्ट्रासाऊंड खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. पहिल्या काही आठवड्यामध्ये अल्ट्रासाऊंड करण्याची आवश्यकता असते आणि पहिल्या काही आठवड्यामध्ये जेव्हा आपण प्रेग्नन्सी रिलेटेड सोनोग्राफी करतो त्यावेळेला प्रामुख्याने हे बघतो की प्रेग्नन्सीची लोकेशन काय आहे. प्रेग्नन्सी गर्भाशयात आहे की कुठच्या ॲबनॉर्मल लोकेशनमध्ये वाढते आहे, जसं फॅलोपियन ट्यूब्स, ओव्हरी किंवा पोटाच्या पोकळीमध्ये काही वेळेला प्रेग्नन्सी असते ज्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतात. आणि जर एक्टॉपिक प्रेग्नन्सी असेल तर आपल्याला आयदर काही औषधं वापरून किंवा सर्जरी करून ह्याची ट्रीटमेंट करायला लागते. एक्टॉपिक प्रेग्नन्सीचे आईच्या शरीरावर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि काही वेळेला लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशनसुद्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळे अर्ली स्टेज ऑफ प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी करून हे कन्फर्म करणं अत्यंत आवश्यक आहे की प्रेग्नन्सी युट्रसमध्येच आहे ना. ह्याच्याचबरोबर साधारण 6 ते 8 आठवड्याच्या काळामध्ये जर सोनोग्राफी केली तर बाळाच्या किंवा ज्या गर्भाचे हार्ट बीट्ससुद्धा आपल्याला अल्ट्रासोनोग्राफीवर बघायला मिळतात.
ज्या वेळेला हार्टबीट्स दिसतात त्यावेळेला हे कन्फर्म होतं की ही प्रेग्नन्सी वाढते आहे. तुम्ही अनेक वेळेला ऐकलं असेल की काही बायकांमध्ये प्रेग्नन्सी डायग्नोज झाली, प्रेग्नन्सी राहिली, पण 1.5 महिना 2 महिन्यामध्ये अबॉर्शन झालं, ज्याला नॅचरल मिसकॅरेज असं म्हणतात. किंवा त्या जेव्हा सोनोग्राफीसाठी गेल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ही प्रेग्नन्सी वाढत नाही आहे, ज्याला मिस्ड अबॉर्शन असं म्हणतात. या दोन्ही कंडिशन्स ह्या अल्ट्रासाऊंड करून डायग्नोज करता येतात. त्यामुळे पहिल्या काही आठवड्यामध्ये सोनोग्राफी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट ट्रायमेस्टरच्या शेवटी म्हणजे साधारण 12 ते 13 आठवडे ह्या स्टेजमध्ये एक कंबाईंड टेस्ट रेकमेंड केली जाते, ज्याच्यामध्ये सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट ह्या दोन्ही गोष्टी इन्क्लुडेड आहेत. ह्याला फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंग असं सुद्धा म्हणतात. सोनोग्राफी किंवा NT स्कॅन, ज्याला न्यूक्लियर ट्रान्सल्युसन्सी स्कॅन, ही एक स्पेशल सोनोग्राफी आहे ज्याच्यामध्ये बाळाची वाढ तपासली जाते आणि त्याबरोबर काही पॅरामीटर्स असे आहेत का की ज्याच्यामुळे बाळामध्ये क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटीज असण्याची शक्यता वाढते हे बघितलं जातं. याचबरोबर बाळामध्ये किंवा गर्भाशयाला रक्तपुरवठा कसा होतोय, त्याचा पॅटर्न काय आहे, ह्याची सुद्धा काही तपासणी होते. जर गर्भाशयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही अडथळे असतील तर ह्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होऊ शकतो आणि प्रेग्नन्सीच्या सेकंड हाफमध्ये आईचं ब्लड प्रेशर वाढणं किंवा बाळाची वाढ कमी होणं ह्यासारखे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ह्याचा अंदाज जर आपल्याला 3 महिन्याच्या शेवटी केलेल्या सोनोग्राफीमध्ये आला तर आपल्याला काही औषधं चालू करता येतात, जेणेकरून पुढे होणारे कॉम्प्लिकेशन्स हे कमीत कमी प्रमाणात होतील. सोनोग्राफी बरोबर एक ब्लड टेस्ट करणं रेकमेंडेड आहे, ज्याला ड्युअल मार्कर टेस्ट असं म्हणतात. ही ब्लड टेस्ट करण्यामागचा उद्देश आहे की ह्या पर्टिक्युलर प्रेग्नन्सीमध्ये क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटी असण्याची शक्यता कितपत आहे हे पडताळून पाहणं. सो ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. ड्युअल मार्कर टेस्ट ह्या टेस्टचा रिपोर्ट हा लो रिस्क किंवा स्क्रीन निगेटिव्ह अथवा हाय रिस्क किंवा स्क्रीन पॉझिटिव्ह या स्वरूपात मिळतो. लो रिस्क किंवा स्क्रीन निगेटिव्ह म्हणजे जी ॲव्हरेज रिस्क आहे सगळे पॅरामीटर मॅच केल्यानंतर ती ह्या प्रेग्नन्सीची रिस्कसुद्धा त्याच ॲव्हरेज रिस्कमध्ये मोडते आणि त्यामुळे काही ॲडव्हान्स टेस्ट करण्याची गरज नसते. पण जर ड्युअल मार्कर किंवा NT स्कॅनमध्ये असे काही फॅक्टर्स असतील ज्याच्यामुळे बाळामध्ये क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटीज असायची शक्यता खूप जास्त आहे, तर मात्र काही ॲडव्हान्स टेस्ट करायला लागतात आणि हे कन्फर्म करायला लागतं की ॲक्च्युली ह्या प्रेग्नन्सीमध्ये क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटीज म्हणजे आयदर डाऊन सिंड्रोम, ट्रायझोमी 13, ट्रायझोमी 18 ह्याच्यापैकी काही आहे का. ह्या ज्या ॲडव्हान्स टेस्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत. एक अगदी नवीन टेस्ट आहे ज्याला NIPT किंवा नॉन इन्व्हेजिव्ह प्रीनेटल टेस्टिंग असं म्हणतात. ही सुद्धा एक ब्लड टेस्ट आहे जी आईच्या शरीरातून ब्लड सॅम्पल घेऊन केली जाते आणि याचा रिझल्ट 99% जास्तसुद्धा सेन्सिटिव्ह असतो बाळाला काही अबनॉर्मॅलिटीज आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी, काही जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज आहे की नाही हे तपासण्यासाठी. पण ॲट द एंड ऑफ द डे NIPT ही सुद्धा एक स्क्रीनिंग टेस्टच आहे. दुसरी टेस्ट म्हणजे ॲम्निओसेंटेसिस. ह्याच्यामध्ये बाळाच्या भोवतालचं पाणी आपल्याला काढून तपासायला पाठवता येतं आणि ज्याच्यात बाळाचं जेनेटिक मेकअप किंवा कॅरिओटायपिंग करून आपल्याला हे डायग्नोज करता येतं की बाळामध्ये काही क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटी आहे का. ॲम्निओसेंटेसिस ही टेस्ट ही जनरली 4थ्या महिन्याच्या नंतर केली जाते. सो आजचा व्हिडिओ हा प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात काय काय टेस्ट कराव्या ह्याच्यासाठी होता. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात. धन्यवाद.